आज आहे संकष्टी आणि आज संकष्टी नंतर आपल्याकडे भरपूर उपास असतात. एकादशी असते, संकष्टी असते, अंगारिका असते, असे उपास आपल्याकडे चालतात. त्या उपासासाठी मी आज तुम्हाला झटपट होणारे घावण, ते घावणाची रेसिपी सांगत आहे. मी सगळी तयारी करून ठेवली का तर आपला व्हिडिओ लॉंग होणार म्हणून. ही वरी म्हणजे भगर आहे, ती 1/2 किलो भगर मी रात्री भिजत घालून सकाळी वाटून घेतली आहे. त्यासोबत अर्धे वाटी साबुदाणा भिजत घालून तो वाटून सेपरेट ठेवलाय. हा दाण्याचा कूट आहे आणि एक बटाटा उकडून किसून घेतलाय. आता हे सगळं आपण एकत्र करायचं. याच्यामध्ये हे साबुदाणा, बटाटा, दाण्याचा कूट, याच्यामध्ये मी थोडीशी मिरची टाकणार आहे, हिरवी मिरची, नंतर थोडंसं लाल तिखट. याच्यात काहीच मसाला नाही, फक्त लाल तिखट आहे. चव येण्यासाठी आपण हे टाकायचं आहे. थोडे जिरं टाकायचं आहे, जिरं. आणि जर कोणाला उपासाला कोथिंबीर चालत असेल तर भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची आहे. आणि हे सगळं नंतर मिक्स करायचं आहे. असं सगळं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीला आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. तवा आपण निर्लेपचा ठेवलेला आहे गरम करायला. याच्यामध्ये तूप घालून घातलं. कोणी कोणी याच्यात ठेचा सुद्धा घालू शकतं जर तिखट पाहिजे असेल तर. हे असं झाल्यानंतर असं घालून झाकण. आता हे आपण झाकण काढलेलं आहे आणि हे छान असं घालून मस्त याला छान अशी जाळी पण पडलेली आहे. आणि हे घावण अतिशय खुसखुशीत आणि छान लागतात. मी केले, तुम्ही पण जरूर करा. त्यासोबत मी चटणी केलेली आहे. चटणीमध्ये मी खोबरं, शेंगदाणे, मिरची, जिरपूड आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर. आता याला नंतर जिऱ्याची फोडणी देणार. हे अशा प्रकारे छान असे उपासाचे घावण तयार.